इंदूर इथं झालेल्या ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत नांदेडच्या श्री विश्वाकार आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली। या परिषदेत विविध देशातील राजदूत, आरोग्य तज्ञ आणि जागतिक प्रतिनिधी सहभागी झाले होते। या परिषदेत भारतीय आयुर्वेदाची वैज्ञानिक बाजू, पंचकर्म उपचार पद्धती आणि टेलिमेडिसिन सेवांची माहिती सादर करण्यात आली। भारतीय संस्कृती, योग आणि आयुर्वेदिक जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी केले। दरम्यान ब्राझीलसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी भारतीय आयुर्वेदाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत भविष्यात सहकार्य वाढवण्याची तयारी दर्शवली। त्यामुळे भारतीय आयुर्वेदाचा जागतिक प्रभाव अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील दुद्धलवार। आपण जे पत्रकार परिषद घेतली याचे दोन मुख्य कारण आहे। एक पहिलं कारण तर आपण जे करार केला आहे कॅरिबियन कंट्रीज सोबत, लॅटिन अमेरिका कंट्रीज सोबत, हा करार झाला इंदोरमध्ये, जिथे की मुख्यमंत्री मोहनसिंग यादव मध्य प्रदेशचे उपस्थित होते आणि बरेचसे GIVFचे मेंबर। GIVF एक ग्लोबल फोरम आहे जे की आयुर्वेदाला आणि इतरला फॉरेन कंट्रीजमध्ये घेऊन जाते। त्या अंतर्गत हा ठराव आपण पास केला। यामध्ये हे 60 देशाचे पेशंट्स किंवा रुग्ण नांदेडमध्ये येतील, इथे ट्रीटमेंट घेतील आयुर्वेदाची। आयुर्वेदामध्ये आपल्याकडे जे श्री विश्वाकार आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, यामध्ये वेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी, मणक्याच्या आजारासाठी, सांधेदुखी, गंभीर मेंदूचे आजार, त्वचारोग जे की सगळीकडे पसरत आहेत आणि कुठेही त्याला ट्रीटमेंट नाही आहे, पण याची ट्रीटमेंट श्री विश्वाकारमध्ये खूप चांगल्या प्रकारे होते। शुद्ध आयुर्वेदिक उपचाराद्वारे पेशंटला याचा फायदा होतो। तर हे सगळे पेशंट नांदेडला येऊन ट्रीटमेंट घेतील आणि टेलिमेडिसिनद्वारे या सगळ्या देशांना आपण कनेक्ट करतोय, यांना आपण कुरिअरने औषधी पण पाठवतोय आणि हे सगळे पेशंट नांदेडला पण आपल्याचपुढे येतील। आणि साधारण हे हॉस्पिटल आहे सध्या 30 बेडचं, जिथे की इन्शुरन्स मिळतो लोकांना, आणि 100 बेडला आपण अपग्रेड करतोय पुढच्या काही महिन्यात। आणि पुढचं ध्येय आपलं 1000 बेडचं हॉस्पिटल, जे की नांदेडपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर होणार आहे। त्यासोबतच एक आयुर्वेदिक महाविद्यालय जे की आपण गव्हर्नमेंटकडून सँक्शन करून घेणार आहे, हे पण आपल्या हॉस्पिटलवर आपण सुरू करणार आहे। फुलंब्री तालुक्यातील खामगाव इथं बांधावरील लिंबाच्या झाडाची अवैध तोड केल्याप्रकरणी वन विभागाने कारवाई करत मोटरसायकल आणि झाड तोडण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले। वन विभागाने मोटरसायकल, 2 कटर मशीन, 1 कुऱ्हाड आणि 1 दोरी जप्त केले। संबंधित साहित्य वनरक्षक फुलंब्री यांच्या ताब्यात देण्यात आले, त्याची अधिकृत नोंद करण्यात आली। या प्रकरणी वन विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। अवैध वृक्षतोडी विरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे सांगण्यात आले। नांदगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मीराबाई कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली। सरपंच सखाराम अण्णा सरक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीमुळे ग्रामपंचायतीवर विखे कर्डिले गटाचे वर्चस्व कायम राहिले। गावाच्या इतिहासात प्रथमच हिंदू होलार समाजातील सलग 2 सदस्यांना उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। नवनिर्वाचित उपसरपंच मीराबाई कोळेकर यांनी सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। ग्रामपंचायतीने विविध शासकीय योजनांमधून मिळवलेल्या पुरस्कारांचा उल्लेख करत गाव विकासाची वाटचाल पुढेही सुरू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी। नमस्कार, मी सखाराम सरक, सरपंच नांदगाव। आज या ठिकाणी नांदगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड या ठिकाणी बिनविरोध पार पडलेली आहे। उपसरपंचपदी या ठिकाणी सौ मीराबाई पंढरनाथ कोळेकर यांची निवड झालेली आहे। आजचा हा आजचा विचार केला आपण तर आमच्याकडे कुठल्या प्रकारचं बहुमत नसताना स्वर्गीय आमदार, आमचे मार्गदर्शक शिवाजीराव कर्डिले साहेब आणि माजी खासदार सुजयदादा विखे यांनी जे या राजकारणाचा आम्हाला बाळकडू या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेलं बहुमत नसतानाही गेल्या 4 वर्षापासून नांदगाव ग्रामपंचायतवरती या ठिकाणी भाजप युतीचा या ठिकाणी झेंडा आहे आणि ते झेंडा राखण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। आज या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत आमचे बाकी सहकारी असणारे या ठिकाणी मल्हारी चौगुले असतील, मंकाळ हातेकर असतील, तसेच आमचे मार्गदर्शक एकनाथजी कोळपे असतील किंवा आमच्या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इंजिनियर नाथाभाऊ सरक, तसेच त्यांच्यासोबत असणारी इतर सर्व आमची टीम, या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य ठिकाणी मला केलेलं आहे। सर्वांच्या कष्टातून या ठिकाणी जी उपसरपंच पदाची निवडणूक आम्ही बिनविरोध या ठिकाणी पार पाडण्यासाठी यशस्वी झालेला आहे आणि याही पुढे या ठिकाणी
आमदार स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब आणि माजी खासदार सुजयदादा विखे यांच्या वतीनं कंटिन्यू नांदगाव ग्रामपंचायतवरती भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे. मी मीराबाई पंढरीनाथ कोळेकर, उपसरपंच. सकाराम सरतनी मला संधी दिली आहे. आज त्यांच्यामुळं आज मी इथं उपसरपंच झालेले आहे. म्हणजे आम्ही कोळेकरांमध्ये अजूनपर्यंत कुणी झालेलं नाही, पण आज मला संधी त्यांनी दिली. आज नांदगाव येथे आमचा उपसरपंच कार्यक्रम चांगल्या आनंदाच्या वातावरणात पार पडलेला आहे. तसेच आमचे मार्गदर्शक श्री सकाराम अण्णा सरत यांच्यामुळं आमच्या समाजाला, आमच्या भलार समाजाला 50 वर्षापासून या पदांपासून वंचित ठेवली होती. कोणी अशी संधी दिलेली नव्हती. आज आमच्या समाजातून या पंचवार्षिकमध्ये अण्णांमुळं 2 उपसरपंच पद आम्ही भोगायला भेटलेले आहेत त्यांच्यामुळं, नाही का. त्याच्यामुळं आज आमच्या समाजात मोठा आनंदाचा उत्सव साजरा होत आहे. नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार इंजिनियर प्रशांत इंगोले यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त केली. काही नगरसेवकांशी संपर्क होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. सर्व मतदार सुरक्षित असून निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषदेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये जे 452 मतदार आहेत त्यापैकी बरेच मतदार त्यांच्या घरी आम्ही प्रचाराला गेलो असता सापडत नाहीत. ते नगरपालिकेत भेटत नाहीत, ते महापालिकेत नाहीत, ते गायब कुठं झाले. कारण त्यांच्या घरच्यांना सुद्धा आम्ही विचारपूस केली, त्यांना सुद्धा माहीत नाही की नगरसेवक गेले कुठं. नवीन लोकशाहीचं म्हणजे निवडणूक आयोगाचे एक नियम आहेत की एखाद्या मतदाराला तुम्ही सहलीला नेणं हेही आचारसंहितेचा भंग आहे. तर असं प्रस्थापित जे उमेदवार आहेत त्या मतदाराला म्हणजे त्यांना फूस लावून, त्यांना वेडं बनवून, त्यांना पैशाचं आमिष दाखवून ते गायब करतायत, सहलीला घेऊन जात आहेत. असे सर्व नगरसेवक गेले कुठं, की त्यांचा घातपात झाला की काय, नेमकं काय झालं त्यांच्याशी. म्हणून आम्ही आज ऑब्झर्वर मॅडम जे आपल्याकडे आहेत त्यांना आम्ही आज भेट घेतलेली आहे आणि त्यांना एक रीतसर निवेदन दिलं आहे की या मी उमेदवार असल्यामुळं हे मतदार मला भेटत नाहीत. हे नगरसेवक जे सन्मान्य सदस्य आमचे आहेत ते गेलेत कुठं. काही जण म्हणतात गोव्याला गेले, काही जण म्हणतात गुवाहाटीला गेले, काही जण म्हणतात तिरुपतीला गेले, देवदर्शनाला गेले. अशा अनेक अफवा आहेत की अफवाच आहेत की कारण आम्ही सुद्धा आमच्या टीमनं सुद्धा त्यांना फोन केले. त्या काही जणांचे फोन उचलत नाहीत, काही जण नॉट रिचेबल आहेत. ते गेले कुठे, यांचं अपहरण झालं की काय, यांच्यासोबत काही घातपात होऊ नये म्हणून आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सूचना द्याव्यात, यांचे लोकेशन ट्रॅक करावं आणि यांना सुखरूप घरी आणावं. यासाठी आम्ही लेखी निवेदन आज ऑब्झर्वर मॅडमला दिलेलं आहे. लोकशाही आहे जिवंत आहे असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यापेक्षा जास्त आपण मीडियाचे प्रतिनिधी आहात. आपणालाच कळतंय की मीडियामध्ये विविध वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात की नगरसेवक सहलीला गेले, गायब झाले. अशाने लोकशाही जिवंत राहणार आहे का? ज्या लोकांनी यांना सगळ्यांना निवडून दिलं, नगरसेवक बनवलं, त्या लोकांचा कुठेतरी घात होत आहे असताना वाटतंय. कारण या निवडणुकीमध्ये 3च उमेदवार आहेत. 2 उमेदवार तर नगरसेवक सुद्धा नाहीत. कारण हे इलेक्शन नगरसेवकातला आमदार जाऊन नगरसेवकाच्या समस्या सभागृहात जाऊन मांडायच्यात विधानसभेमध्ये, त्यासाठी नगरसेवक प्रतिनिधी आवश्यक आहे. मी या 3 उमेदवारांपैकी एकमेव असा उमेदवार आहे की स्वतः जो नगरसेवक आहे. नगरसेवकाच्या जे सकाळपासूनच्या संध्याकाळपर्यंतच्या अडचणी असतात, जे इथले CO असतील, इथले आयुक्त असतील, ते काम करत नाहीत, हे कुठेतरी विधानसभेमध्ये त्या नगरसेवकाचे प्रश्न मांडण्यासाठीही इलेक्शन्स आहे, निवडणूक त्यासाठी आहे. विधान परिषदमधून नगरसेवक प्रतिनिधी गेला पाहिजे. नगरसेवक प्रतिनिधी जर गेला तर त्याच्या समस्या ते जाणकार असतो, तो जाऊन विधान परिषदेत चांगल्या भूमिका मांडू शकतो. यापैकी हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते नगरसेवक नाहीत, त्यांना काय समस्या नगरसेवकात समजणार. आणि हे घोडेबाजीचं जे राजकारण केलंय की आज मला लाज वाटते की जनावराचे, गाढवाचं, घोड्याचं, मांजरीचं, कुत्र्याचं, डुकराचं, बकऱ्याचे जसे रेट लावतात तसे आमच्या सन्मान्य नगरसेवकाचे रेट चालू आहेत. काही जणांना टोकन देत आहेत, लाख 2-2 लाखाचं टोकन देऊन आमच्या कानावर आलं की लाख गायब केलेले, त्यांचं अपहरण केले. ते पैशाचं आमिष दाखवून जर असे इलेक्शन्स होत असतील तर हे लोकशाहीला मारण्याचं काम हे करत आहेत.
लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे, एवढंच आमच्या प्रशासनाला म्हणणं आहे. म्हणून सन्माननीय ऑब्झर्वर मॅडमची आमची भेट घेतली की या नगरसेवकाचे CDR कार्ड आहे, कुठं गायब झाले, त्यांना कोण किडनॅप केले याची चौकशी करण्यासाठी आम्ही फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबाद वाडी ग्रामपंचायतीत सार्वजनिक स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. संत गाडगे बाबा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अंगणवाडी, शाळा परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गटविकास अधिकारी प्रसाद खेडेकर, विस्तार अधिकारी गंगाधर हार्दे आणि कृषी अधिकारी गणेश पवार यांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगत प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त गावच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचललं गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात DAP आणि इतर रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर खतांचा साठा संपल्यानं शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभं राहूनही रिकाम्या हातानं परतावं लागतंय. काही ठिकाणी खतांचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्यात. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी संघटन शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात धडक देत कृषी विकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून DAP खताचा बफर स्टॉक तातडीनं खुला करण्याची मागणी केली. तसंच चिखली तालुक्याच्या खत कोटा वाढवणं, काळा बाजार रोखणं आणि तालुकानिहाय खत साठ्याची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये येऊन या ठिकाणी कृषी विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये DAPचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे, युरियाचाही तुटवडा आहे आणि DAP अन्न विकल्या जाते, जास्त दरानं त्या ठिकाणी कृषी दुकानदार विकतात, अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या आणि यांच्याकडे बफरचा स्टॉक शिल्लक असताना सुद्धा तुटवडा कसा काय दिसतो. म्हणून आज आम्ही जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, जिल्हा कृषी अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना 50% बफरचा स्टॉक रिलीज करा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केल्या, विनंती केली. अन्यथा आम्ही आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आज उद्यापासून हा DAPचा 50% बफरचा स्टॉक त्या ठिकाणी रिलीज होणार आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी DAPच्या खतापासून वंचित राहणार नाही. आणि जर का प्रशासनाने याच्यामध्ये दिरंगाई केली किंवा एकाही शेतकऱ्याला जास्त किमतीमध्ये DAPचं खत किंवा युरिया खत किंवा कोणताही खत विकण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा कृषी अधिकाऱ्याचे कपडे काढण्यात येतील असा इशारा आज आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देतो आहे. हायगाई केली जाणार नाही. आक्रमक भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राहील. गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना DAP खत मिळत नाही. ही मागणी घेऊन आज आम्ही रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जे कृषी विकास अधिकारी आहे यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे, जो बफर स्टॉक आहे हा रिलीज करण्यात यावा. शेतकरी गेल्या 1 ते 2 आठवड्यापासून सातत्याने तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याकडे मागणी करतात किंवा आम्हाला खत DAP खत द्या, परंतु त्यांना सांगितलं जातं आज रॅकला लागणार, उद्या रॅक लागणार, परंतु खत काही त्यांना मिळत नाही. त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. जर का या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने वेळीत या खताचा जो तुटवडा भासलेला आहे हा जर तुटवडा त्यांनी दूर केला नाही तर नक्कीच शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये रविकांत भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज ठिय्या आंदोलन केलं आणि जिल्ह्यामध्ये खत साठा उपलब्ध नसल्याबाबत वारंवार शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्याच्यावर काय कारवाई केली म्हणून आम्ही त्यांना आज विचारणा केली आणि तात्काळ 2 टप्प्यात जो बफर स्टॉक असतो तो रिलीज करायची मागणी आज करण्यात आली. आणि रवी भाऊंनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलले आणि जिल्हा ASO जे जिल्हा कृषी अधीक्षक त्यांच्याशीही बोलले, समितीशी चर्चा झाली आणि आजच्या आज ती बफर स्टॉक जो आहे तो 50% रिलीज करण्यात त्यांनी मान्यता दिली. म्हणून आज जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना लवकरच मुबलक खत मिळेल आणि ज्या ठिकाणी ओव्हर रेटनं खत विकल्या जाते त्याच्या तपासण्या करून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही आज केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा देखील संस्थांतर्फे खरेदी करण्यात आलेल्या बैलजोड्यांनाच पालखी रथ आणि चौघडा गाडी ओढण्याचा मान मिळालाय, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंग महाराज मोरे यांनी दिली.
पालखी रथासाठी 2 आणि चौघडा गाडीसाठी 1 अशा खिलार जातीच्या सक्षम आणि तंदुरुस्त 3 बैलजोड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यांचा शोध सातारा आणि कर्नाटक परिसरात सुरू आहे. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना मान देण्याची मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात आली असली तरी संस्थांनं स्वतःच्या बैलजोड्याच रथाला जुंपण्याचा निर्णय कायम ठेवलाय. यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना संधी देण्यात आल्याचं सांगत संस्थांच्या निर्णयाला सहकार्य करण्याचं आवाहन विक्रमसिंग महाराज मोरे यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेंद्र काळोखे यांनी. रामकृष्ण हरी येत्या 7 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांचे 341वा पालखी सोहळा प्रस्थान होत आहे. त्यासाठी पालखी रथाकरता आपण कर्नाटक व सातारा येथील प्रावधान येथून योग्य अशा बैलजोडींची खरेदी करणार आहे. पालखी रथाकरता आपण 2 बैलजोड्या खरेदी करणार आहे. तसेच चौघडा गाडीसाठी आपण 1 बैलजोडी खरेदी करण्यात येणार आहे. बैलजोड्या या आपण बैलजोड्यांचे अचूक निरीक्षण व परीक्षण करून मोठ्या मापाची खिल्लार जातीची बैलजोडी खरेदी करण्यात येणार आहे. शक्यतो त्या बैलजोड्या कसलेल्या असतील आणि त्या सरावातल्या असतील याची पाहणी करून आपण योग्य अशा बैलजोड्यांची निवड करणार आहे. मी मधुकर काळोखे. मी देवस्थानांना वारंवार बैलांच्या संदर्भात विनंती केली. काय बैलांच्या संदर्भामध्ये मी अर्ज केलेले आहेत. जवळजवळ 60-70 लोकांचा सह्यांचाही अर्ज दिलेला आहे. तर मग आमचं एक मत आहे, नारायण महाराज आणि इनामदारबाई होत्या तोपर्यंत देहूगावच्या अवताची बैल सोडून नेली काय आणि अवताच्या बैलाला रथाचा मान मिळत होता काय. त्याच्यानंतर जरा थोडा मेड्या आणि जरा थोडं गुंठावारी आल्यामुळं बाहेरच्या लोकांची काय बैल त्या घेऊ लागली काय. तिथं जवळजवळ स्थानिक लोक जरा दुरावत गेली काय. त्याच्यामुळं एक आत्ता पण मी अर्ज केला की कमीत कमी देहूगावामध्ये इनामदारांनी जरी देवस्थाननी जरी स्वतःची बैल घ्यायचा हे जरी केलं असेल काय तर आमचं असं मत आहे की देवस्थाननी रथात बसावं काय. देवगावामध्ये संस्थांनी विश्वस्ताने रथात बसावं. देहूमध्ये रथ ओढू नये. हा रथ गाववाल्यांनी वाढावा आणि आम्हाला इथून तर याच्यापर्यंत चिंचोलीपर्यंत तर बैलाला मान मिळावा, या सेवा करायला मिळावा. आज चांदीचा हा रथ येतोय याच्यात मोह आम्हालाही होतोय काय. या संदर्भात त्यांनी जरा थोडा विचार करावा. रामकृष्ण हरी. 7 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला प्रतिवर्षी बैलजोड्या लावल्या जातात. ह्या मानाच्या बैलजोड्या असतात, परंतु गेल्या वर्षीपासून संस्थांनी बैलजोडी स्वतः संस्थानं खरेदी करत आहे आणि त्या बैलजोड्या लावण्याचं काम करत आहे. परंतु या ठिकाणी स्थानिक काही शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की आम्ही पारंपरेप्रमाणे या ठिकाणी श्री क्षेत्र देवच्या पालखीला आमच्या बैलजोडीला जुंपण्याचा मान मिळावा. इनामदारांची पालखी किंवा संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदारांनी निवडता या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांना त्या पालखीचा ओढण्याचा मान मिळावा, त्यांच्या बैलजोडीला मान मिळावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. याला संस्थांनं अद्याप तरीपर्यंत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. या शेतकऱ्यांनी या ठिकाणी संस्थांकडे अर्जही केलेला आहे, परंतु अद्यापही संस्थांनं त्यावरती निर्णय केलेला नाही. मात्र बैलजोडी खरेदी करण्यावरती मात्र त्यांनी ठाम निर्णय घेतल्याचा जाणवत आहे. धन्यवाद. 24 न्यूज मराठी 24/7 देहूगाव. राजेंद्र काळोखे. कन्नड तालुक्यातील सारोळा आणि दिगाव गावामध्ये स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत सामूहिक स्वच्छता मोहीम उत्साहात राबवण्यात आली. जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात शाळा, धार्मिक स्थळं, सार्वजनिक ठिकाणं, स्मारकं आणि मुख्य रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. गाव स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मोहिमेला यशस्वी केले.
स्वच्छता हीच सेवा या भावनेतून दर 15 दिवसांनी अशा मोहिमा राबवून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनानं केलंय। MIDC परिसरातील एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई करत संशयित बनावट खताचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईत सुमारे 2000 खताच्या बॅग जप्त करण्यात आल्या। त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदर खताच्या 50 किलो वजनाच्या बॅग बाजारात विक्रीसाठी तयार ठेवण्यात आल्या होत्या। भूमिधन कृषी उद्योग या नावानं माती मिश्रित खताची विक्री करण्यात येत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत। काल रात्री उशिरा कृषी विभागाने या ठिकाणी रेड केलेले आहे MIDC लोहारा परिसरामध्ये आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय पवार यांनी या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीनुसार यामध्ये 3 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत आणि 3 आरोपींनी जवळपास 2000 बॅगा या ठिकाणी 50 किलोच्या जे बोगस खतं बनवलेले आहेत आणि त्याचा साठा केला आहे अशा तक्रारीवरून फिर्याद दाखल आहे। तपास सुरू आहे। किती अंदाजे किती रुपयाचा साठा असेल? अंदाजे जवळपास फिर्यादीनुसार 24 लाख रुपयाचा या ठिकाणी साठा आहे। त्याचं सॅम्पलही घेतलेलं आहे आणि ते CA परीक्षणाकरता जाऊन त्यामध्ये किती प्रमाणात कशा पद्धतीने तो खरोखर भेसळ आहे किंवा किती प्रमाणात भेसळ आहे याचा रिपोर्ट या आठवड्यात येण्याची शक्यता आहे। त्यानुसार तपास। शेगाव तालुक्यातील आळसणा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असल्यानं संतप्त महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला। महादेव मंदिर परिसरातील वस्तीत पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन असली तरी प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्यानं नागरिकांना विकतचं पाणी घेऊन गरज भागवावी लागते। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दखल न घेतल्याचा आरोप करत महिलांनी रिकाम्या घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायतीसमोर जोरदार घोषणाबाजी केली। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवावा आणि नियमित पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। माझं नाव आहे आरती योगेश चव्हाण। मी राहणार अळसना, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा इथून बोलत आहे। आमच्या इथं अशी समस्या आहे की आम्हाला पाणी नाही आहे, काहीच नाही आहे। आम्ही 16-17 वर्षे झाले ग्रामपंचायतमध्ये पोलीस सरपंचाकडे तक्रार देत आहे की बुवा आम्हाला पाणी द्या, पाणी द्या। ते आमची गोष्ट कानावरच घेत नाही, कारण की आम्ही तिथं जाऊ इतकं थकलो की आम्ही आता इतकं हे झालो की आम्ही पूर्ण कंटाळून गेलो त्यांच्यापर्यंत जाण्यापर्यंत। ते असे बोलत आहे आज येते उद्या येते, आज येते उद्या येते। या गोष्टीला असं करू 15-16 वर्ष झाले तरी त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही। आता बी आम्ही त्यांना फोनला 2-3 दिवस झाली तर त्यांना आमच्या घरी बोलवलं होतं की आमच्या इथं पाणी नाही आहे, आम्हाला विकतचं पाणी आहे, आता आम्ही पाण्यामुळे काय करा। तर ते आम्हाला बोलले की तुम्हाला मी पाईपलाईन देतो। तर ते बी बोलले तरी आम्ही त्यांचे 2-3 दिवस झाले त्यांच्याकडे काही गेलो नाही आतापर्यंत। पण आता ते आम्हाला बोलले की देतो। आज त्यांना सकाळी फोन लावला की बुवा आम्हाला पाण्याचं काहीतरी करा तुम्ही। तर ते बोलले तुमच्या इथं माणसं आज पाठवत आहे। आतापर्यंत ते माणसं आले नाही, आम्ही आतापर्यंत त्यांची वाट बघितली। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।